नमस्ते. GS24/7 न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मोजे उंद्री येथील भीषण आगीतील बाधित कुटुंबांना शासनाने प्रत्येकी 10 लाखाची मदत करावी. मुखेड तालुक्यातील मोजे उंद्री येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 3 कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिनांक 17 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या दरम्यान श्री नागोराव निवृत्तीवादी यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. ही आग पुढे शेजारील हनुमंत निवृत्तीवादी व मारुती निवृत्तीवादी यांच्या घरापर्यंत पसरली. काही क्षणातच तिन्ही कुटुंबाची घरे जळून खाक झाली. घरातील अन्नदान, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे तसेच जीवनावश्यक वस्तू आगीमध्ये भस्मसात झाल्या. विशेष म्हणजे श्री नागोराव वादी यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे 4 लाख रुपये तसेच पत्नीचे सोन्याचे दागिनेही आगीत जळून गेले असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. या भीषण घटनेनंतर संबंधित कुटुंबापुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून फक्त अंगावरील कपड्यावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे. या घटनेचा पंचनामा उंद्री येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंच सक्षम करून तहसील कार्यालयामध्ये सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन उपविभागीय दंडाधिकारी मुखेड यांनाही पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे मुख्य मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलंबरकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर लोहाम, तालुक्यातील अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुख्य तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे केरूर येथील माजी सरपंच प्रभाकर पटाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्नलवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारुती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. मारुती पाटील वडजे उंद्रीकर यांचा खास रिपोर्ट. स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचा मी प्रदेशाध्यक्ष विजयराव देवडे. मला उंद्री येथे 17 मे 2026 रोजी नागोरावजी वादे, मारुती वादे आणि हनुमंत वादे या तिघांचे घर जळालेली कल्पना मला पेपरला वाचल्याच्या नंतर मला कळाली. आणि हा हाडामासाचा मी एक सामाजिक संस्थेचा स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पेपरला वाचल्याच्या नंतर मी आज रोजी इथं भेट दिली. भेट दिल्याच्या नंतर आम्ही ही इथं जी परिस्थिती आहे ती पाहिली आणि लगेच आम्ही आपल्या मंत्रालयामध्ये जे आपलं याचं कक्षा अधिकारी आहेत सुनीलजी निमगावकर यांनी आपत्ती विभागामध्ये आपल्याला अर्ज करायला सांगितला आणि प्रत्येकाला आम्ही 10-10 लाख रुपयाची मागणी केली. तसेच तहसीलदार साहेबांना सुद्धा आम्ही आता जाऊन बोलणार आहोत. RDC साहेबांनाही बोलणार आहोत. त्यांच्या मार्फत जर प्रस्ताव आपला योग्य रीतीने जर गेला तर आपण त्याचा पाठपुरावा करून प्रत्येकी यांना 10-10 लाख रुपये तरी मिळावी ही या स्वाभिमानी संघटनेची ही पहिली आट राहील. आणि अशा गोरगरीब आमच्या समाजावर अशी संकट येऊ नये हीच मी आपल्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द